अन्नाचे पचन ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजून घ्यायची म्हणजे अन्नातील स्थूल किंवा मोठ्या घटकांचे सूक्ष्म म्हणजे छोट्या घटकामध्ये रूपांतर करणे। समजा आपण चिकन खाल्ले तर खाल्लेल्या चिकनमध्ये मोठ्या आकाराचे प्रोटीनचे घटक असतात। आता अशा मोठ्या आकाराच्या स्वरूपामधील प्रोटीन हा घटक रक्तामध्ये जाऊ शकत नाही। त्यामुळे मोठ्या आकाराच्या प्रोटीन या घटकाचे सूक्ष्म आणि छोट्या स्वरूपात रूपांतर केल्याशिवाय प्रोटीन रक्तामध्ये शोषले जाऊ शकत नाही। म्हणून खाल्लेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्यासाठी आतड्यामध्ये विविध प्रकारचे पाचक स्त्राव अन्नावरती सोडले जातात आणि त्याच्यामुळे अन्नाचे पचन होते, म्हणजेच मोठ्या आकाराच्या घटकांचे सूक्ष्म घटकामध्ये रूपांतर केले जाते। उदाहरणार्थ प्रोटीन या मोठ्या घटकाचे पचन होऊन अमायनो ॲसिड या सूक्ष्म घटकामध्ये रूपांतर केले जाते, जे सूक्ष्म घटक आतड्यामध्ये शोषले जाऊ शकतात। त्यामुळे अन्न समजून घेताना अन्न पदार्थ या घटकाबरोबर त्या अन्नाचे पचन ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे।